नमस्कार मित्रांनो. विदर्भाच्या टेकड्याच्या कुशीत वसलेले सूर्यगाव नावाचं एक लहानसं पण भक्तीने ओथंबलेलं गाव होतं. पहाटे पहाटे मंदिरातील घंटानाद संपूर्ण गाव जागा करायचा. कुठे काकड आरती, कुठे हरिनामाचा गजर, तर कुठे वयोवृद्धांच्या ओठावर अखंड रामनाम. सूर्यगावात देवांचं नाव सर्वांच्या तोंडावर होतं, पण देवाचा खरा अर्थ समजणारी माणसं फारच थोडी होती. गावाच्या मध्यभागी एक मोठा वाडा होता. उंच भिंती, प्रशस्त अंगण आणि भक्कम दरवाजा. हा वाडा होता विठ्ठल पाटलांचा. गावातला सर्वात श्रीमंत, सर्वात प्रतिष्ठित माणूस. मोठी शेती, भरलेली गोदामं, सोन्या चांदीने सजलेले देवघर. रोज सकाळी नियमाने पूजा, धूपदीप, नैवेद्य. बाहेरून पाहिलं तर वाटावं हा माणूस फार मोठा भक्त आहे, पण त्या भक्तीला करुणेची जोड नव्हती. विठ्ठल पाटील कडक स्वभावाचे होते. गरिबाकडे पाहताना त्यांच्या नजरेत तुच्छता असायची. प्रत्येकजण आपल्या कर्माचं फळ भोगतो असं म्हणत ते मदतीपासून पळ काढायचे. त्यांना वाटायचं देवपूजा केली म्हणजे आपलं कर्तव्य संपलं. पण त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांच्या अगदी विरुद्ध होत्या. साधी साडी, कपाळावर कुंकू, चेहऱ्यावर कायम शांत तेज. त्या रोज देवपूजा करायच्या, पण त्यांची पूजा देवघरापुरती मर्यादित नसायची. एखादी उपासी बाई, एखादं रडणारं मूल, एखादा आजारी माणूस हेच त्यांच्यासाठी देवाचे खरे रूप होते. अनेकदा असं व्हायचं की दाराशी एखादी गरीब बाई येऊन उभी राहायची. विठ्ठल पाटील वैतागून म्हणायचे, रोज रोज त्यांना घालायला काय आपण काम आहे का? तेव्हा सरस्वतीबाई शांतपणे पुढे जाऊन म्हणायच्या, आई, आधी पाणी घे. देव आज तुझ्या रूपात आमच्या घरी आला आहे. त्या शब्दात अहंकार नव्हता, फक्त करुणा होती. याच गावात एक गरीब शेतमजुराचं कुटुंब राहत होतं. त्यांचा मुलगा शंकर. अंगात फाटके कपडे, पायात चप्पल नाही, पण डोळ्यात विलक्षण तेज. शंकर अभ्यासात हुशार होता. शाळेत गुरुजी त्याचं कौतुक करायचे, पण गरिबीमुळे पुढचं शिक्षण अशक्य वाटत होतं. एक दिवस शंकर आईजवळ बसून म्हणाला, आई, मला खूप शिकायचे आहे, मोठं व्हायचं आहे. आईने डोळे पुसले आणि म्हणाली, देवावर विश्वास ठेव रे, तूच वाट दाखवेल. त्या विश्वासावरच शंकर एक दिवस धीर करून विठ्ठल पाटलांच्या वाड्यावर गेला. हात जोडून, डोळे खाली घालून तो म्हणाला, काका, मला शिकायचं आहे, थोडी मदत मिळाली तर. विठ्ठल पाटलांनी त्याच्याकडे वरून खाली पाहिलं आणि कठोर आवाजात म्हणाले, गरिबांच्या पोरांनी शिकून काय होणार? शेतीत काम कर, देवावर सोड. तो अपमान शंकराच्या काळजावर कोरला गेला, तरीही त्याचा आवाज शांत होता. देव तुमच्यातूनच मदत करणार होता काका, कदाचित आज नाही. तो वाक्य मनात निघून गेला. त्या शब्दाचा अर्थ त्यावेळी कोणालाच उमगला नाही. काळ पुढे सरकत गेला. सरस्वतीबाईची तब्येत बिघडू लागली. शरीर कमजोर होत होतं, पण मन मात्र भक्तीत अधिकच स्थिर झालं होतं. शेवटच्या दिवसात त्यांनी विठ्ठल पाटलांचा हात धरून सांगितलं, विठ्ठल, मी आता जास्त दिवस नाही. माझ्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, गरिबाकडे पाठ फिरवू नकोस, त्यांच्यातच देव असतो. विठ्ठल पाटील भावूक झाले, म्हणाले, मी पूजा करतो, दान देतो. सरस्वतीबाई हळूच हसल्या. पूजा हाताने होते, पण सेवा
हृदयाने करावी लागते. त्या शब्दासोबतच देवघरात घंटानाद झाला आणि सरस्वतीबाईंचा श्वास थांबला. संपूर्ण सूर्यगाव शोकसागरात बुडालं. कारण त्या बाई खऱ्या अर्थाने माणुसकी जपणाऱ्या होत्या. आईच्या मृत्यूनंतर मुलगा माधव शहरातून परत आला. शिक्षण, पैसा आणि अहंकार घेऊन त्याला गावातलं साधेपण, भक्ती, हरिनाम सगळं व्यर्थ वाटायचं. तो वडिलांना म्हणाला, बाबा, ही शेती विकून शहरात जाऊया. देव धर्माने पोट भरत नाही. विठ्ठल पाटील काहीच बोलले नाहीत, पण मनात कुठेतरी पत्नीचे शब्द घुमू लागले. त्या वर्षी निसर्गाने पाठ फिरवली. पाऊस पडला नाही, दुष्काळ पडला, शेतं करपली, जनावरं मरू लागली, लोक उपाशी राहू लागले. गावकऱ्यांनी शेवटची आशा म्हणून विठ्ठल पाटलांकडे धाव घेतली. पाटील, देवाच्या नावानं थोडं धान्य द्या. लोक हात जोडून म्हणाले, पण विठ्ठल पाटील कठोरच राहिले. माझा देव मला विचारत नाही, मी तुम्हाला का विचारू? लोक निराश होऊन निघून गेले. त्याच रात्री विठ्ठल पाटील गंभीर आजारी पडले. श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. डॉक्टर मिळेना. घरात अंधार आणि भय पसरलं. तेवढ्यात दार उघडलं. आत शंकर उभा होता, हातात औषधं. काका, देवाने पाठवले मला. तो म्हणाला. रात्रभर शंकरने त्याची सेवा केली. औषधं दिलं, पाणी पाजलं, जीव वाचवला. पहाटे विठ्ठल पाटलांनी डोळे उघडले. समोर शंकर उभा होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तुला अपमानित केलं, तरी तू मला वाचवलंस. शंकर शांतपणे म्हणाला, मी नाही काका, देव माझ्यातून काम करतो. त्या क्षणी विठ्ठल पाटलांच्या जीवनाचा अंधार दूर झाला. त्यांनी देव ओळखला. माणसात दुसरे दिवशी त्यांनी गोदाम उघडली. गरिबांना धान्य दिलं. शंकराच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली. माधवचंही हृदय बदललं. गावाच्या चौकातला जुना दिवा पुन्हा पेटवण्यात आला. विठ्ठल पाटील म्हणाले, हा दिवा विझू देऊ नका, कारण देव प्रकाशात असतो आणि प्रकाश माणुसकीत. देव मंदिरात शोधू नका, तो उपासी माणसाच्या डोळ्यात, दुःखी माणसाच्या अश्रूत आणि सेवेच्या प्रत्येक कृतीत वास करतो. विठ्ठल पाटील आजारातून वाचले, पण त्या रात्रीने त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. शरीर जरी सावरलं होतं, तरी मन मात्र अजूनही थरथरत होतं. डोळे मिटले की त्यांना सरस्वतीबाईंचा चेहरा दिसायचा आणि कानात एकच वाक्य घुमायचं, गरिबांची सेवा कर, तोच तुझा पांडुरंग. पहाटे त्यांनी देवघरात जाऊन पूजा मांडली, पण आज हात थरथरत होते. मूर्तीकडे पाहताना पहिल्यांदाच त्यांना प्रश्न पडला, मी तुला किती वेळा पूजले रे देवा, पण तू खरंच खुश होतास का? त्यांनी डोळे मिटले. त्या शांततेत त्यांना शंकरचा चेहरा दिसला. रात्रभर जागून सेवा करणारा, अपमान विसरून मदतीला धावणारा. त्या क्षणी विठ्ठल पाटलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्यांनी मूर्तीसमोर मस्तक टेकवलं. देवा, आज उशीर का होईना, पण मला तू सापडलास. त्या दिवशी सकाळीच त्यांनी वाड्याचं दार उघडं ठेवलं. ही गोष्ट गावासाठीच नव्हे, तर स्वतः विठ्ठल पाटलासाठीही आश्चर्याची होती.
लोक संकोचत उभी राहिली. कुणालाच विश्वास बसत नव्हता. विठ्ठल पाटील स्वतः अंगणात आले. आजपासून कुणी उपाशी जाणार नाही, ते म्हणाले. त्यांचा आवाज थरथरत होता, पण शब्द ठाम होते. गोदाम उघडली गेली. धान्य वाटलं गेलं. अनेक दिवसांनी गावात चुली पेटल्या. उपाशी मुलांच्या डोळ्यात चमक आली. त्या क्षणी सरस्वतीबाई जणू आशीर्वाद देत आहे असं विठ्ठल पाटलांना वाटलं. शंकरला त्यांनी जवळ बोलावलं. बाळा, मी तुला खूप अपमानित केलं. पाटील म्हणाले, आज मला शिक्षा नको, संधी दे. तुझं शिक्षण माझी जबाबदारी. शंकरच्या डोळ्यात पाणी आलं. काका, मला काहीच नको, फक्त एवढंच, गरिबांना कधी नाकारू नका. त्या वाक्याने विठ्ठल पाटील गहिवरले. त्यांनी शंकरच्या डोक्यावर हात ठेवला. आज तू मला शिकवलंस देव म्हणजे काय. माधव हे सगळं दूर उभा राहून पाहत होता. त्याच्या मनात वादळ उठलं होतं. शहरात शिकलेला तो, मोठ्या गोष्टी बोलणारा तो, आज मात्र त्याला स्वतःची लाज वाटत होती. रात्री तो वडिलाजवळ बसला. बाबा, तो हळूच म्हणाला, आज आई असती ना तर खूप आनंदी झाली असती. विठ्ठल पाटील काही क्षण गप्प राहिले. मग म्हणाले, आई गेली नाही रे माधवा, ती या सेवेत आहे. त्या दिवसापासून माधवही बदलू लागला. तो गावातल्या मुलांसाठी शिकवणी घेऊ लागला. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी योजना आखू लागला. शहरात जाण्याचं स्वप्न त्याने बाजूला ठेवलं. काळ गेला. पाऊस पुन्हा पडू लागला. शेत हिरवी झाली. पण यावेळी गावात फक्त पीकच नाही तर माणुसकीही बहरली होती. विठ्ठल पाटील आता दर आठवड्याला गरिबांसोबत बसून जेवत असे. त्यांना पाहून गावकरी म्हणायचे, पाटील बदलले नाहीत, पाटील जन्माला आलेत. एकदा हरिपाठाच्या दिवशी विठ्ठल पाटील स्वतः टाळ घेऊन बसले. अभंग चालू होता. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. तो अभंग ऐकताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज त्यांना त्या ओळीचा अर्थ उमगला होता. गावाच्या चौकातला जुना दिवा दर संध्याकाळी पेटवण्याची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली. दिवा पेटवताना ते मनात म्हणायचे, देवा, हा प्रकाश माझ्या मनातही असू दे. वर्षानंतर शंकर मोठा अधिकारी झाला, पण तो कधीही सूर्यगाव विसरला नाही. प्रत्येक यशाच्या पायरीवर तो आधी विठ्ठल पाटलांच्या पायाशी डोकं टेकवायचा. एक दिवस तो म्हणाला, काका, जर त्या दिवशी तुम्ही मला हाकललं नसतं तर कदाचित मला देव लवकर सापडला नसता. विठ्ठल पाटील हसले. आणि तू त्या रात्री आला नसतास तर मी आयुष्यभर देव शोधतच राहिलो असतो. संध्याकाळ झाली होती. मंदिरात आरतीचा आवाज येत होता. दिवा तेजाने उजळत होता. त्या प्रकाशात विठ्ठल पाटील शांतपणे म्हणाले, खरंच देव माणसातच वास करतो. जी सेवा अहंकार तोडते तीच खरी भक्ती असते. आणि ज्या हृदयात करुणा आहे तिथेच देव कायम वास करतो. हा व्हिडिओ तयार करताना, बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ, ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असताल
तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय भारत.